नमस्कार, मी केतकी जोशी आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। कारण महिला आणि वकिलांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे। राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला या संदर्भात पत्र लिहिलंय। सर्वसामान्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच आता विशिष्ट वेळेत लोकल प्रवास खुला करावा अशी विनंती राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला केली आहे। पहाटे पहिल्या लोकल पासून ते सकाळी 7:30 पर्यंत आणि त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत आणि रात्री 8 नंतर ते शेवटच्या लोकल पर्यंत सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा द्या अशी विनंती करण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनाने परवानगी दिल्यानंतरच सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे। काय नेमका प्रस्ताव राज्य शासनाने दिलाय ते बघूयात। सर्वसामान्यांसाठी विशिष्ट वेळेत लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात यावी। दिवसभरामध्ये 3 टप्प्यात प्रवासाची मुभा मागितलेली आहे आणि तसंच महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी दर 1 तासाने विशेष लोकल सुरू करण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। आणि आपल्या सोबत आता आहेत आमचे प्रतिनिधी मुंबईहून प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, खरोखरच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी यापेक्षा मोठा दिलासा कुठलाही नसू शकतो की जर लोकलमधून सगळ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळाली तर खूप मोठी दिवाळीची भेट ठरू शकेल। ही वेळेची मर्यादा जरी असली तरी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खूप मोठी बातमी आहे। काय प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत? नक्कीच केतकी, राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला हे पत्र लिहिलं आहे। अजूनही रेल्वे प्रशासनाला त्याला उत्तर अजूनही मिळालेलं नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत रेल्वे प्रशासन याला सकारात्मक असा प्रतिसाद देत नाही तोपर्यंत रेल्वे सेवाही सुरू होणार नाही। पण राज्य सरकारने जो प्रस्ताव दिलेला आहे की सकाळी पहिली लोकल सुरू झाली तर तेथून तर 7:30 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी आणि नंतर संध्याकाळी 8 वाजेपासून तर शेवटची लोकलपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास या ठिकाणी मुभा देण्याचा प्रस्ताव दिला आहे। यामध्ये जर आणखी एक बदल जर केला असता की सकाळी देखील काही प्रमाणामध्ये आणखी वाढ जी आहे ती सामान्य नागरिकांसाठी केली असती तर नक्कीच एक मोठी दिलासादायक गोष्ट जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी झाली असती। आणि तोच प्रयत्न राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारचं या ठिकाणी म्हणणं आहे की हळूहळू टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा जी आहे ती सुरू केली जाईल। पण पहिला टप्पा जो आहे तो सर्वसामान्यांना रेल्वे सेवा सुरू करण्याचा पहिला प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारकडनं एक पाऊल जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे। आणि नक्कीच दिलासादायक गोष्ट आहे कारण ज्या पद्धतीने मुंबईमध्ये चाकरमान्यांचे आणि सर्वसामान्यांचे मुंबईमध्ये नोकरी करतानाचे जे हाल होत आहेत, बसेस वेळ मिळत नाही, लांबचा प्रवास या ठिकाणी करावा लागतो, ट्रॅफिकच्या समस्याला तोंड द्यावं लागतं, या सगळ्यांमधून काहीसा तरी दिलासा जो आहे तो या 7 महिन्यानंतर सामान्य नागरिकाला मिळेल अशी आशा आहे। पण रेल्वेकडनं त्याचं सकारात्मक उत्तर येणं अपेक्षित आहे। अगदी नक्कीच। आणि जर ते सकारात्मक उत्तर आलं तर 7 महिन्यांनंतर मुंबईची ही लाईफलाईन पुन्हा एकदा रुळावर येऊ शकेल। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल। पुढची बातमी बघूयात। गेल्या 7 महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलेलं राज्य आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे। अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरू होत आहेत पण मंदिर उघडण्याबाबत मात्र राज्य सरकारने अजून काहीही निर्णय घेतला नाही। त्यामुळे मंदिरं उघडण्यासाठी देवस्थान समिती आणि भाजप पक्ष आक्रमक झालेत। राज्यातल्या दारूची दुकानं उघडली आहेत, छोटी मोठी कारखान्याची चक्रही सुरू झाली आहेत। मग मंदिरं उघडण्याबाबत राज्य सरकार उदास का असा सवाल विचारला जातोय। केंद्र सरकारनेही धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी दिली आहे, मग राज्य सरकारचे मंदिराबाबतचे वेगळे नियम का असा प्रश्न उपस्थित होतोय। आचार्य तुषार भोसले यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे। तसंच यावेळी त्यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत मंदिर उघडा नाहीतर आम्ही मंदिराचं टाळं तोडू असा इशारा सुद्धा दिलेला आहे। मंदिरं उघडायची नाहीत आणि थिल्लरबाजी करायची असा आरोप त्यांनी केलाय। यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी जोरदार उत्तर दिलंय। ही मोगलाई लागलेली आहे का असा सवाल त्यांनी विचारलाय। हीच तुमची आध्यात्मिक शिकवण आहे का असा टोलाही त्यांनी लगावलाय। मंदिराचं टाळं तोडून तर दाखवा असा सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे। की गेली 5 महिने आम्ही मागणी करतोय की महाराष्ट्रातली देवस्थानं आपण खुली करा, पण हे राज्यातलं सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही। 2 आंदोलनं केली, 2 वेळेला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं पण मुख्यमंत्री भेटीला सुद्धा वेळ देत नाही। म्हणून आज राज्यपाल महोदयांना भेटलो आणि सांगितलं की 1 तारखेपर्यंत आपण मंदिरं उघडा, अन्यथा या समाजात इतका प्रचंड उद्रेक आहे की 1 तारखेनंतर मंदिराची टाळी तुटताना तुम्हाला दिसते। मोगलाई येते टाके तोडी काय मग भारतीय जनता पार्टीचे जे कोण आध्यात्मिकाचे जे लोक आहेत असं आध्यात्मिक शिकवतात तुम्हाला। दुसरी गोष्ट जे आमचे राज्यपाल आहे
ते काय फक्त महाराष्ट्राचे आहेत, ते काय गोव्याचे नाहीत. गोव्यात तर सगळं मंदिरं बंदच आहेत आणि बाकी उघडलं आहे. मग तिथे का ना आवाज ठोकत आहे. त्यामुळे उगाचच बेडक्या फुगू नका. पुढची बातमी बघूयात. मराठा आरक्षणाबद्दलची. राज्यात आता मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा आंदोलनाच्या स्वरूपातून तीव्र होताना दिसतोय. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिल्यानं मराठा क्रांती मोर्चासह सगळाच मराठी समाज आक्रमक झालाय. राज्य सरकार विरोधात आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. राज्य सरकारनं त्यामुळे तातडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अंतरिम आदेशावर तातडीनं सुनावणी घेण्यासाठी अर्ज दाखल केलाय. राज्य सरकारनं नेमलेल्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात तातडीनं घटनापीठाची स्थापना करून मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेशाची सुनावणी करावी अशी दुसरी लेखी विनंती राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना करण्यात आली आहे. तर न्यायालयानं मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली. त्यामुळे आता याची सुनावणी 5 सदस्यीय खंडपीठाकडे केली जावी या मागणीसाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय. न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की तात्काळ घटनापीठ स्थापन करण्यात यावं व त्यासमोरच मराठा आरक्षणाची सुनावणी घेण्यात यावी. यामध्ये अर्जन्सीचं कारण म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स थांबलेले आहेत, जॉईनिंग प्रोसेस थांबलेली आहे. याकरिता माननीय सरन्यायाधीशांनी तात्काळ घटनापीठ गठीत करावं व त्या घटनापीठाकडेच मराठा आरक्षणाची सुनावणी घेऊन आलेल्या स्थगिती उठवण्यासाठी सुनावणी घ्यावी अशी विनंती आम्ही आज केली. तर मराठा आरक्षणावर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करतंय. मात्र यामुळे भाजपच्या पोटात दुखतंय. भाजपकडून महाविकास आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा हा लढा लढला जातोय याची पोटदुखी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आहे. या अपप्रचाराच्या माध्यमातून, या खोट्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करणं, मराठा समाजाची दिशाभूल करणं व त्याचबरोबर एकंदरच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून होतोय. आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात. राष्ट्रीय आरोग्य मिशनमधल्या नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन ही केंद्र सरकारची योजना आहे, पण केंद्राच्या निधीतून पण राज्य सरकारमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधानं मंत्र्यांकडून आल्यानंतर कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आलाय. या संदर्भातल्या 3 ऑडिओ क्लिप्सही देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पाठवल्या आहेत आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. हे अत्यंत भयंकर असा प्रकार आहे. कारण या ठिकाणी 1 ते 1.5 लाख प्रत्येक कॅन्डिडेटकडून घेऊन त्या ठिकाणी 500च्याच नोटा हव्यात, 200च्याच नोटा हव्यात, अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप पण पुराव्या दाखल त्या ठिकाणी दिलेत. आणि मला वाटते अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा हा भयानक घोटाळा आहे. कारण केंद्र सरकार यासाठी पैसे देत असतं, त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असतं आणि म्हणून जर 20,000 नियुक्त्याच्या माध्यमातून असे पैसे या ठिकाणी घेतले असतील तर मला वाटतं हे अत्यंत गंभीर आहे. या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी आणि यामध्ये बोलवता धनी कोण आहे, याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, हे राज्यातील जनतेसमोर आणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची स्पष्ट मागणी आमची. आणि यानंतरची बातमी आहे एका पत्राची आणि त्यावरून झालेल्या चर्चेची. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुन्हा एक खरमरीत पत्र लिहिलंय. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं जनराज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चित्ररूप कॉफी टेबल पुस्तक शरद पवार यांना पाठवण्यात आलं होतं आणि त्या पुस्तकावरून शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिलंय. पुस्तकाच्या शीर्षकावरूनच पवार यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. वास्तविक भारतीय संविधानामध्ये जनराज्यपाल
असा उल्लेख आढळत नाही. तरीही राज्य शासनाच्या वतीनं सुबक छपाई असलेल्या आपल्या 1 वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारं स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आलं. याबद्दल धन्यवाद अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक उत्तर दिलंय. काय म्हटलंय पवारांनी या पत्रात आपण बघूयात. वास्तविक भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही. तरी देखील राज्य शासनाच्या वतीनं सुबक छपाई असलेलं आपल्या 1 वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारं स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आलंय. याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसंच निधर्मवादासंदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची व त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही. असो, आपण आठवणीने आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीचा लेखाजोखा पाठवला याबद्दल आभारी आहे. खास पवारांनी त्यांच्या शैलीमध्ये हे पत्र लिहिलेलं आहे. टोमणे मारत हे पत्र लिहिलेलं आहे. पुढची बातमी बघूयात आपण. कांद्याचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाने सुटू शकतो. याबाबत राज्य सरकारकडून फार अपेक्षा करू नयेत असं परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. जीवनावश्यक यादीतून केंद्रानं कांदा वगळला मग कारवाई का असा सवाल करत त्यांनी निर्यात बंद आयात सुरू हा निर्णय अतर्की असल्याचं म्हटलंय. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाऊन केंद्रासोबत बोलून धोरण ठरवण्यासाठी आग्रह धरू असंही पवारांनी म्हटलंय. तसंच लिलाव मार्केट बंद करू नका, शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी व्यापाऱ्यांना केलंय. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक झाली. या बैठकीत कांदा व्यापारी, शेतकरी आणि बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या संबंधीची यादी जाहीर केली. त्याच्यातून अनेक पदार्थ शोधले. चांगली गोष्ट आहे. उत्पादकाच्या दृष्टीनं, व्यापाऱ्याच्या दृष्टीनं यातनं काही गोष्टी वगळल्या, ह्याच्यात काही वाईट झालेलं नाही. त्याच्यातून कांदा वगळला आणि एकदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून एखादा आयटम वगळल्याच्या नंतर त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या संबंधीची काही आवश्यकता नाही, हा विरोधाभास आहे. आजच शक्यतो हा विषय केंद्र सरकारमध्ये ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारून उद्या किंवा परवा त्यांच्या वेळेप्रमाणे माझी तयारी आहे की तुमचे 2-3 प्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे 2-3 प्रतिनिधी घेऊन त्यांच्याशी निर्णय घेण्याचा अधिकार असलेल्यांशी बोलणं आणि यातनं काहीतरी सवलती मिळवून घेण्याच्याबद्दलचा आग्रह करणं याची आवश्यकता आहे. मार्केट बंद ठेवणं ही या गोष्टीचा फेरविचार करायची आवश्यकता आहे असं मला वाटतं. मार्केट चालू ठेवा तुम्ही. मार्केटमध्ये ज्या अडचणी आहेत त्या आपण एकत्र बसून सुरू. तुम्हाला त्याचा त्रास होतो हे मला मंजूर आहे, पण तुम्हाला त्रास होते म्हणून उत्पादकालाही त्रास व्हावा ही तुमची भावना नाही असं मी समजतो. आणि म्हणून याबद्दलचा तुम्ही बसून फेरविचार करता आलं तर करा, मार्केट सुरू करता आलं तर सुरू करा. पुढची बातमी बघूयात. महापारेषणच्या मनोऱ्यांवरून आता ऑप्टिकल फायबर टाकून त्याद्वारे संदेश वहन व्यवस्था प्रभावी करण्याची योजना आखण्याचे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेत. याचा वापर करून उत्पन्न वाढीसाठी व्यावसायिक वापर करण्याचं बिझनेस मॉडेल तयार करा असेही निर्देश त्यांनी दिलेत. विजेचा दर्जा सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने यंत्रणेत सुधारणा करावी असंही त्यांनी सांगितलंय. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली MSEB होल्डिंग कंपनी सभागृहात बैठक झाली, त्यात ते बोलत होते. पुण्यात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीच्या प्रलंबित मागणीसाठी धरणं आंदोलन केलं. आरोग्य संचालकांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन झालं. गेल्या 13 वर्षांपासून अधीक्षक पदासाठीची पदोन्नती प्रक्रिया बंद आहे. ही महत्त्वाची पदं संचालकांमार्फत जाणीवपूर्वक रिक्त ठेवली जात असल्यानं कर्मचाऱ्यांना हक्काचं प्रमोशन नाकारलं जात असल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केलाय. या ठिकाणी ज्या आरोग्य विभागाच्या ज्या जागा आहेत, पदांच्या ज्या आहेत, त्या पदांवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या पदोन्नत्या या प्रशासनाने आजपर्यंत दिलेल्या नाही आहेत आणि त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतोय. इतर विभागाची पदं या ठिकाणी आणून त्या कर्मचाऱ्यांना या जागेवर वापरतायत. तर आमचं म्हणणं असं आहे की त्यांच्याशी आमचा तसा वाद नाही आहे, परंतु आमच्या विभागातल्या पदोन्नत्या त्यामुळे खुंटीत झाल्या
आणि अधीक्षक ह्या पदावर आमचा एकही माणूस बसत नाही. सहाय्यक अधीक्षक पदावर आम्हाला पदोन्नत्या मिळत नाहीये. हा 13 वर्ष आले आमच्यावर हा अन्याय करतात आणि हा मनमाने कारभार करणारे जे काय प्रशासन आहेत, ह्या संचालक मॅडम आहेत, त्या तर अगदी दुर्लक्ष करतात. पुढची बातमी आहे मुंबईतली. अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईच्या विरोधात कंगनानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीसाठी ॲडव्होकेट एस.पी. चिनॉय यांना 27 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 82,50,000 इतकं मानधन मुंबई महानगरपालिकेनं दिलंय, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांना माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. केवळ आणि केवळ राजकीय अहंकारापोटी कंगना रनौतच्या प्रकरणामध्ये मुंबईकरांचे 82,50,000 रुपये सिनियर ॲडव्होकेट एस.पी. चिनॉय यांना मुंबई महानगरपालिकेला दिले. हे पैसे कुणाचे? तर सर्वसामान्य मुंबईकर जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतो त्यांचे पैसे आहेत ते. आणि ह्या पैशाची अशा प्रकारे उधळपट्टी करणं कितपत योग्य आहे हे राजकीय नेत्यांना कळलं पाहिजे. कंगना रनौतचं जे एकूण प्रकरण जे झालेलं आहे त्या प्रकरणामध्ये राजकीय अहंकार किती असावा आणि त्याच्याकरता मुंबईकरांचे पैसे उधळायचे. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार होतो आणखी काही घडामोडी. बातमी आहे विरारमधून. विरारमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. एका घरातून 3 पीडित महिलांची सुटका सुद्धा करण्यात आली आहे. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका बंटी आणि बबलीला अटक करण्यात आली आहे. विरारमधल्या ग्लोबल सिटीमध्ये एका फ्लॅटमध्ये हे सेक्स रॅकेट सुरू होतं. पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून त्याचा पर्दाफाश केलाय. दर्शना बाने आणि दयानंद बाने असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते सेक्स रॅकेट चालवत असल्याचं समोर आलंय. आम्हाला विरार वेस्ट या परिसरात ग्लोबल सिटी या ठिकाणी पेशा व्यवसाय मध्ये चालत आहे अशी बातमी मिळाली. त्या बातमीची खातरजमा केली आहे आणि एक बोगस अंतर गिराईक पाठवून सावणार असलं आणि त्यामध्ये 3 महिलांची सुटका करण्यात आली आणि एक पुरुष आणि एक महिला असे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. आणि याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.